शैक्षणिक वर्ष 2026-27 या वर्षी आपण जिल्हा परिषद शाळा खळवाडी यांच्या वतीनं आपण आपल्या खळवाडीच्या शाळेमध्ये ज्युनियर के जी व सिनियर के जी चालू करीत आहोत। तर मी सर्व चिंचोलीबरोबर आणि परिसरातील पालकांना आवाहन करतो की ज्या पालकांना ज्यांच्या पाल्यांना ज्युनियर के जी सिनियर के जीसाठी बाहेर पाठवायचं आहे त्यांच्यासाठी आपण एक सुवर्णसंधी घेऊन चिंचोलीबरोबरच्या खळवाडीच्या शाळेतच ज्युनियर के जी आणि सिनियर के जी आजपासून चालू करत आहोत। तेही अगदी माफक दरात। आपले छोटेसे मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवताना त्यांची होणारी दमछाक आणि त्यांच्यावर होणारा खर्च आणि त्या तुलनेत मिळणारे कमी शिक्षण या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सर्व पालकांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे। तर मी परिसरातील पालकांना आवाहन करतो की ज्युनियर के जी सिनियर के जीसाठी इतरत्र मुलं पाठवण्यापेक्षा आपल्या खळवाडीच्या शाळेत पाठवा। आपण त्यासाठी एक स्पेशल शिक्षक नियुक्त केलेला आहे आणि शाळेची वेळ 10:30 ते 3 अशी राहणार आहे। तरी मी या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की त्यांनी उद्यापासूनच त्यांचा पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा आणि या संधीचा लाभ घ्यावा। धन्यवाद। आणि आज जरी काही मुलं इथलेच असले म्हणजे जुन्या शाळेतले असले पण नवीन वर्गात तुम्ही गेलेले जे पहिलीला होते ते दुसरीला गेले, दुसरी ते तिसरीला आणि तिसरीतले चौथीला, म्हणजे तुमचा हा प्रत्येकाचा हा नवीन दिवस आहे। आणि या नवीन दिवशी शाळेने किंवा शासनाने सुद्धा आपल्याला भरभरून असं प्रेम दिलेलं आहे। आपल्याला गणवेश दिला, आपल्याला पुस्तकं दिली, आपल्याला शूज दिले, सॉक्स दिले। या सर्व गोष्टी आपल्याला आपले पालक म्हणा, आपले शिक्षक म्हणा, हे सर्व गोष्टी हे पुरवत असतात। तर आपण आपल्याकडून सुद्धा शाळेची किंवा पालकाची किंवा आपल्या सरकारची शासनाची एक हे असते का आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे। आपण म्हणून इतक्या लहान वयात आम्ही काय करणार, पण अगदी पहिल्याच वर्गापासून जर आपण तयारी केली तर ध्येय आपलं काही लांब राहत नाही। मी 10वीला गेलो मार्क पाडील, मी 12वीला गेलो मार्क पाडील, त्यापेक्षा ज्या ज्या वर्गात आपण असतो त्या वर्गात मी कसं चांगलं करील याचं सर्वांनी हे करायचं। आणि यावर्षी आपल्या शाळेचा मानस आहे की आपण ज्युनियर के जी सिनियर के जी पण चालू करतोय। तर आपल्या आसपास मधील किंवा गावातील मुलं असतील कारण आपल्याकडं इंग्लिश मिडियमला लांब जावं लागतं। शिक्षणापेक्षा प्रवासातच आपला जास्त वेळ जातो आणि पैसाही आपला जास्त खर्च होतो। म्हणून ते शिक्षण आपण आपल्याच गावात कसं देता येईल यासाठी आपले स्कूल कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर सुहास आबाडे तसेच आपले सर्व शिक्षक वृंद अगदी प्रामाणिक प्रयत्न करत आहे। त्यासाठी सुद्धा आपल्याला चांगलं यश येईल। आपल्या भावी वाटचालीस आपल्या शिक्षणात मी खूप खूप शुभेच्छा देतो, थांबतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी शाळेचे आभार मानतो।